आरबीएनबी कॉलेजच्या भीम जयंतीमध्ये झाले इतके बेकार भांडणं, इतके खतरनाकरित्या भांडणं होती वाटलं नव्हतं. तर हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान आणि मी आरबीएनबी कॉलेजमध्ये शिकतोय. तर सकाळीच मस्तपैकी आवरून आपल्या मित्राला घेतला आणि आपण निघालो होतो डायरेक्ट कॉलेजच्या दिशेने, कारण आज आपल्या कॉलेजला होती भीम जयंतीची मिरवणूक. मग काय होतं, 0 मिनिटात येऊन पोहोचतो कॉलेजला आणि कॉलेजला आल्यानंतर सर्व भीम सैनिक एकदम खतरनाकरित्या जमा झालेले होते. त्यानंतर सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात होते आणि मिरवणुकीचं नियोजन तर एकदम खतरनाकरित्या झालेलं होतं. आणि बघताच आपल्या आरबीएनबी कॉलेजचे विद्यार्थी आणि इथे जमलेले सर्व भीम सैनिक एकदम जल्लोषात नाचायला लागले होते. सर्कल मध्ये आल्यानंतर हा भाऊ इतका तावत आला होता की यांनी झेंडा फिरवता डायरेक्ट 2-3 जणांचं डोकंच फोडलं असतं, म्हणून भांडणं होताच राहिले. आणि या कार्यक्रमाचं नियोजन एकदम चांगल्या प्रकारे झालेलं होतं, म्हणून कोणाला अडचणी आली नाही आणि कोणाला त्रासही झाला नाही. आणि या सर्व नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजक ते म्हणजे आपले ओम भैया त्रिभुवन, त्यांना मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी एवढं चांगल्या जयंतीचं नियोजन केलं. त्यानंतर सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण निघतो डायरेक्ट घरच्या दिशेने आणि 0 मिनिटातच मी येऊन पोहोचतो डायरेक्ट घरी आल्यानंतर माझा भाषा आलेला होता, म्हणून त्याला डायरेक्ट व्हिडिओ मध्ये घेतला आणि कॅमेरा बघून त्याला काही सुचतच नव्हतं. त्यानंतर दिवसभराचे सगळे कामं आटोपून आपण संध्याकाळी आलो डायरेक्ट केकच्या दुकानावर. आता तुम्ही म्हणता केकच्या दुकानावर काय करताय, तर आपल्या लहानपणाच्या मित्राचा बर्थडे होता आणि त्याला न समजता आपण केक घेतला आणि त्याला घेऊन आलो डायरेक्ट बर्थडे सेलिब्रेट करायला. आणि आता मुलांना तर माहितीच आहे की पारंपरिकरित्या बर्थडे कसं सेलिब्रेट करतात, म्हणून त्याला केक कापून दिला आणि केक डायरेक्ट एका साईडला ठेवून दिला, कारण तो केक आपल्याला खायचा होता. आणि मग काय होतं, सगळे लागले त्याच्या मागे आणि तो भाऊ इतका खतरनाक पळायला लागला होता की विचारूच नका. मग काय होतं, निळची बाटली घेतली आणि त्याचा स्वतःचा आणि त्याच्या कपड्याचा कलर ओळखू येणार नाही त्याला इतकं निळं करून टाकलं होतं. मग एखाद्या पिक्चरची हिरोपेक्षा सुद्धा भारी झालेल्या अवतार मध्ये त्याला केक खाऊ घातला आणि आपण पण केक खाल्ला. आणि त्यानंतर मित्रांसोबत थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि आपण निघलो घराकडे. आणि मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण इतका पारंपरिकरित्या बर्थडे सेलिब्रेट होतं. तर आजचा ब्लॉग इथे समाप्त करू. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा मला.